रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज क्रेमलिन इथं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या चर्चेत भारत रशिया यांच्यातील मजबूत आणि बहरणाऱ्या भागीदारीवर, विशेषतः आर्थिक सहकार्य, व्यापार आणि ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारीवर भर देण्यात आला। व्यापार, ऊर्जा, खतं आणि अणुसहकार्य यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं आहे। या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। जयशंकर यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार आणि सहसचिव मयंक सिंग यांचाही समावेश होता। या बैठकीत द्विपक्षीय व्यापार, आर्थिक सहकार्य आणि आगामी उच्चस्तरीय शिखर परिषदांवर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा आणि त्यांचा वैयक्तिक संदेश पुतिन यांना सुपूर्द केला। तसंच पंतप्रधान मोदी हे SCO शिखर परिषदेत रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्यास आणि ब्रिक्स शिखर परिषदेसाठी त्यांचं भारतात स्वागत करण्यास उत्सुक असल्याचं जयशंकर यांनी या भेटीत सांगितलं। उभय नेते परस्पर सोयीच्या वेळी त्यांची वार्षिक शिखर परिषद घेतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं। दोन्ही बाजूंनी आंतरसरकारी आयोगाची बैठक घेण्यात आली असून त्याचे परिणाम सकारात्मक राहिले आहेत। या घडामोडी भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्याचं भक्कम चित्र दर्शवतात असंही ते म्हणाले। तत्पूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव यांच्या समवेत मॉस्को येथे व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठीच्या भारत रशिया आंतरसहकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवलं। भारत रशिया भागीदारीनं सातत्यानं लवचिकता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता दर्शवली आहे असं एका कार्यक्रमात बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्येही उभय देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत राहिले आहेत। हे या भागीदारीचा आधार असलेल्या परस्पर हितसंबंधांचं आणि विश्वासाचं निदर्शक आहे असं ते म्हणाले। या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य अधिक विस्तारण्याच्या उपायांवर चर्चा केली। तसंच भारत रशिया भागीदारीचा आढावा घेतला। जयशंकर यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांचीही ते भेट घेणार आहेत।